स्वाभिमानी शेतकरी संघटना माळशिरस तालुक्यातला मी एक नेता आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज आमच्या माळशिरस तालुक्याला पाठिंबा दिला। आज खासदार रायशूर साहेब पंढरपूर मध्ये येऊन रोहितदादा पवार यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला। आज तिसरा दिवस आहे आंदोलनाचा। जर सरकारने जर नाही दखल घेतली तर आता आम्ही संघटना सगळे शेतकरी संघटना सगळे पक्ष एक झालेत आहे। ही गेंड्याच्या कातडीचं सरकार आहे। जर यांनी जर नाही दखल आमची घेतली कर्जमाफीची सरसकट कर्जमाफी 3 लाखापर्यंत झाली पाहिजे। पांडुरंगाच्या भंडारीच्या पांडुरंगाला आम्ही आज साकडं घालतो की पांडुरंगा जर शेतकऱ्याची नाही कर्जमाफी झाली तर या उद्यापासून या पालकमंत्री असो एकही कुठलाही मंत्री असो आम्ही सोलापूर जिल्ह्यात महाराष्ट्रात फिरू देणार नाही अजिबात। एकाही मंत्र्यांना सोलापूर जिल्ह्यात फिरायचं नाही। आणि शेतकऱ्याला बी मी अल्टिमेटम देतो उद्यापासून जर मंत्र्याची गाडी दिसली तर फोडा। आपल्या आंदोलनाला आधी दखल घेतली पाहिजे आंदोलनाची। सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे। फसवं सरकार आहे। 100 वेळा यांनी आपल्याला कर्जमाफी देतो म्हणून हे केलं। उतारा खोरा नुसतं मुख्यमंत्री बोलतोय पण अजिबात कोणीही बोलत नाही। रोहितदादांच्या उपस्थळी यावं सरकारनं शिष्टमंडळानं आणि कर्जमाफीचा निर्णय लवकरात लवकर ही घ्यावा। जर आम्ही उद्यापासून रस्ता चालू देणार नाही, रस्ता रोको करणार आहे, महाराष्ट्र बंद ठेवणार आहे उद्यापासून। कर्जमाफी झालीच पाहिजे कसल्याही परिस्थितीत, नाहीतर पूर्णपणे फुल ताकदीनं शेतकरी पेटून उठलेला आहे। आता उद्यापासून आम्ही रस्ता रोको अजिबात आम्ही कोणाला फिरू देणार नाही एकाही मंत्र्याला। उद्यापासून आमचा इशारा आहे आमच्या संघटनेच्या आम्ही आता कुठल्याही मंत्र्याला फिरू देणार नाही।